म्हणजे पहिलं नुकसान आपला एक टेबल ग्रुप होता, 7-8 पोरं असते शक्यतो, ती आलेली नाही आहेत कारण आपल्याकडे जेवण तयार नाही आहे. 9:18 झालेत. आपला तांबडा रस्सा आत्ता उकळायला आला आहे. आज रस्सा थोडा कमीच मारला आहे कारण आता जेव्हा येणाऱ्यांचा टाईम गेला आहे निघून. शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता चालू आहे निप्पाणीसाठी. निप्पाणीला बाजार आहे आज, तिकडे चालू आहे. तर मित्रांनो, आपली समोरची ऊसतोड चालू आहे. बाकी मी इथे आलो आहे बाजार वगैरे घेऊन. हॉटेलला आहे कुलूप. मामा म्हणजे जे ते कामगार आहेत वस्तीला, ते गेलेत वरती. फोन केला होता येत आहेत ते. बाकी त्यांचं जेवणाचा डबा आणखीन बाजार थोडाफार घेऊन आलो होतो. हे आता इथे ठेवून परत आणि मार्केटला जायचं आहे मला. आज लाईट नाही आहे. मेसेज आला होता काल की लाईट लाईट जवळपास संध्याकाळपर्यंत. आज काहीतरी काम आहे त्यांचं सबस्टेशनमध्ये, त्याच्यामुळे लाईट बंद केले. तर बघू नेमकी किती वाजता येते ते. तर मित्रांनो, आता 11:15 वाजलेत. लाईट 9:45-10च्या दरम्यान गेली होती. मी सकाळी येऊन मसाला वगैरे करायचं जरी म्हटलं असतं तरी आज कांदा आणण्यासाठी मी गेलो होतो निप्पाणीला, त्याच्यामुळे तिथून याला उशीर झाला. बाकी ते आलो आहे, लाईट नाही आहे. लाईटचा कधी येईल त्या गोष्टीवर, त्या वेळेवर सगळं पुढचं अवलंबून आहे. कारण जेवण पूर्ण मसाला वगैरे सोलकडीपासून सर्व काही करायचं आहे. आणखीन मसाला वगैरे करण्यासाठीच 1.5 ते 2 तास लागतो. लाईट 5-6 वाजेपर्यंत आली तर 8 वाजेपर्यंत जेवण होईल. पण जरा लवकर लाईट आली तर बरं होईल. बघू कसं काय होतं आज, ते अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आता मी हॉटेलमध्ये आहे, थोडा वेळ बसणार आहे. ते एक मेंबर येतो आहे भेटायला, आपले जे सप्लायर आहे त्यांच्याशी थोडी मीटिंग आहे. म्हणजे रेट वगैरे, किराणाचा वगैरे सर्व माल त्यांच्याकडे हॉटेलला सप्लाय करतात. रेट आता मी जिथून घेतोय त्याच्यापेक्षा कमी पडली, क्वालिटी चांगली पडली तर नक्कीच तिकडं डील करायचे. बघू ते आल्यानंतर काय होईल ते अपडेट तुम्हाला देतो मी. बाकी लाईटीमुळं आज थोडासा खोळंबा होऊ शकतो, पण लवकर येईल अशी आशा आहे. बघू काय होतं ते. कारण मी आता हॉटेलमध्ये आलो आहे. लाईट अजून पण आलेली नाही आहे. 5:01 झालं आहे. आता अजून लाईट आलेली नाही आहे. जेवणाच्या तयारीला लागलो आहे मी. शाकाहारी जेवण जे आहे, ज्याला मसाला लागत नाही, ते जेवण करायला सुरुवात केली आहे. जसे की भाजी आणि डाळ. बाकीचं जेवण लाईट आल्यानंतरच होईल, मसाला झाल्यानंतर. तोपर्यंत प्रिपरेशन करून ठेवूया. नारळ वगैरे फोडून वगैरे या सर्व तयारी करून ठेवणार. आणि लाईट आल्यानंतर मग मसाला करून मग जेवण सुरुवात करायची. चिकन मागवलं आहे, चिकन येईल थोड्या वेळानंतर. ते पण बॉईल करून आपण स्टॉक काढून घेऊया. आणखी मग लाईट आल्यानंतर बाकीची कामं होतीलच. तर मित्रांनो, आपण ही खोबरं तांबडा पांढरा रश्श्यासाठी केलं आहे. इकडे आहे ग्रीन चिकनसाठी. नारळ फोडून खोबरी कट करून ठेवलेत. अजून लाईट आलेली नाही आहे. 5:45 वाजलेत. लाईट आल्याशिवाय ही कामं होणार नाहीत. बघू लाईट कधी येते ते. मित्रांनो, 6:18 आलेत. लाईट अजून पण आलेली नाही आहे. सेटअप वगैरे लावला आहे. शाकाहारी जेवण कंप्लीट झालं आहे. तंदूर पेटवला आहे. आता लावणार आहे. बाकी चिकन बॉईल करायला ठेवलं आहे. मसाल्यासाठी सगळी प्रिपरेशन केलं आहे. लाईट आली की मसाला केला, त्याच्यानंतर जेवणाला लगेच सुरुवात करणार. लाईट अजून किती उशीर लागेल लाईट याला काय माहिती नाही, कारण केनवड्यात गेलो तिकडे लाईन खेचायला, म्हणजे अजून पण काम चालू होतं. लाईन वगैरे ओढत होते, त्याच्यामुळे बराचसा उशीर लागेल असं वाटतंय. बघू किती वेळेत लाईट येते. आणखीन आपलं जेवण किती वाजता होते ते अपडेट तुम्हाला मिळणारच. हा आट्टा इकडे तंदूरचा मळून ठेवला आहे. 6:48 झालेत. अजून पण लाईट आलेली नाही आहे. सगळी तयारी झाली. खडा मसाला वगैरे काढून ठेवल्यात. लाईट आली, मसाला केला, फोडणी मारली की रस्सा आपलं तयार होतात. फोन केला होता वगैरे, म्हटलं 15 मिनटं लागणार बोलत होते लाईट यायचं. आपण झालं आहे अर्धा तास, अजून पण लाईट नाही आहे. अच्छा, हे सांगायचं राहिलं तुम्हाला, ही मीटरचं रिडिंग जो घेतो आहे मेंबर, हे कुलूप घातलं होतं कारण ह्याच्यामध्ये एक सरडा जातो आहे कायम. 2 सरडं याच्यामध्ये मरून पडले होते, ते काढलेलं आहे.
शॉक लागून आतमध्ये. ते जाऊ नये हे उघडं राहतं वाराला की, त्याच्यामुळे जाऊ नये म्हणून याला लॉक केलं आहे. ते रिडिंग घेणाऱ्यानं काय केलं, याच्यावरची जी ट्रान्सपरंट पट्टी असते काचेसारखी ती फोडली आणि त्याच्या नादामध्ये पूर्ण पट्टीच त्यानं म्हणजे झाकण पूर्ण फोडून टाकलं आहे. बाकी बाहेरचं वातावरण 6:45 झालेत, अजून लाईट आलेली नाही. लाईट कधी येते, आणखीन रस्ते कधी होतात काय समजत नाही आहे. आतमध्ये हॉटेलमध्ये पूर्ण अंधारच आहे. 7:19 झालेत मित्रांनो. लाईट अजून पण आलेली नाही आहे. फोन करतोय 15 मिनटंच बोलत आहेत अजून पण. अंधार पडला आहे बाहेर. ह्या वेळेला बोर्ड लागायला पाहिजे होता. कठीण झालं आहे सर्वच. अजून जेवणाची की मांसाहारी रस्सा, शाकाहारी पांढरा रस्सा बाकी आहे. भाजी डाळ झालेली आहे. तंदूर पेटवला, आट्टा झाला आहे. बाकी सगळी तयारी झाली, पण मेन तांबडा पांढरा रस्सा आणि रस्सा सेटअप वगैरे पण झाला आहे. वाट बघतोय लाईटीची, कधी येते माहिती नाही. आठ वाजलेले आहेत, लाईट अजून पण आलेली नाही आहे. हा चार्जिंगचा बल्ब एक ऑन केला. इकडे किचनमध्ये एक आहे. फोन आला होता जेवणासंदर्भात, पण आपल्याकडे मांसाहारी रस्सा तयार नाही, त्याच्यामुळे त्यांना सांगितलं तसं. त्यांना मांसाहारीच पाहिजे होतं जेवण, ते कॅन्सल झाले यायचे. म्हणजे पहिलं नुकसान, आपला एक टेबल ग्रुप होता, 7-8 पोरं असते शक्यतो, ती आलेली नाही आहेत कारण आपल्याकडे जेवण तयार नाही आहे. फोन करतोय वायरमनला, फोन उचलत नाहीत, ते रिसीव करत नाही आहेत. MSCBचं जे सबस्टेशन आहे तिथला फोन बिझी येतोय, कंटिन्यू फोन केला. बाकी बाहेरून माहिती आले की एक 15 मिनटं लागतील अजून. गावातली लाईट पण नव्हती दिवसभर. गावातली लाईट आता 10 मिनटापूर्वी आले, पण इकडची आपली ही शेती भागातली लाईट आलेली नाही अजून अद्याप. आता ही नेमकी किती वाजता येते माहिती नाही. अजून जेवणाचं रस्सं बाकी आहेत. जर लाईट अजून उशीर झाला तर मग बिझनेसचा आपला टायमिंग निघून गेलेला असणार आहे. त्यामुळं आज जेवढं आहे तेवढं सगळं नुकसानीतच शक्यतो असणार आहे. लाईट अजून पण आलेली नाही. आपल्याकडे शाकाहारी जेवण तयार झालं आहे. आपल्याकडे पहिली ऑर्डर आली शाकाहारी 2 ताटं आहेत. त्यांना चिकन पाहिजे होतं, पण सिच्युएशन सांगितली काय आहे ती, मग त्यांनी शाकाहारी ताटं घ्यायची ठरवली. तर हे आपलं शाकाहारी ताटं त्यांची. 8:45 वाजलेत. लाईट आत्ता नुकतीच आली. आता मसाला करायला चालू आहेत. नॉनव्हेजचा मसाला थोडा कमीच करणार आहे, कारण आता जेवण जास्त मारून काही फायदा नाही, कारण वेळ गेलेली आहे. मित्रांनो 8:58 झालेत. मसाला झाला आहे आपला. आता तांबडा आणि पांढरा रस्सा मारायला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे आज इन्क्वायरी होते बऱ्यापैकी, पण लाईटीमुळे आज बराचसा गोळ झाला आहे. आता रस्सा मारून बघूया किती ग्राहक होते ते. मित्रांनो 9:18 झालेत. आपला तांबडा रस्सा आत्ता उकळायला आला आहे. आज रस्सा थोडा कमीच मारला आहे, कारण आता जेव्हा येणाऱ्यांचा टाईम गेला आहे निघून. आता जर ग्राहक झाले तर ते नशिबानंच म्हणायचं, कारण ग्राहक यायचा टायमिंग गेलेला आहे. इथून पुढे खूप कमी ग्राहक लागतं. बघू आता लागतात नाही लागतात. हा इकडे पांढरा रस्सा हा पण थोडा कमीच केला आहे. तर मित्रांनो 9:22 झालेत. आपल्याकडे 2 ग्राहक झाले शाकाहारी, बाकी एक पण ताट नाही. आत्ता जेवण झालं आहे आपलं. बघू लागतात काय थोडेफार. 9:30 म्हणजे ग्राहक येण्याचा टाईम गेलेला आहे. 8:30 ते 9:30 हाच असतो. बराच उशीर झाला. आपली बोर्डची लाईट ऑन नव्हती. बरेच लोक काय करतात की थोड्या अंतरावरून आपला जिथून बोर्ड दिसतो आहे तिथून बघतात, लाईट दिसत नाही म्हटल्यानंतर बंद आहे म्हणतात आणि तिथूनच फिरतात. असं बरेचसे ग्राहक आज गेले पण परतून. आपल्याकडे बरीचशी ऑर्डरी होते आज, पण लाईट नसल्याकारणानं प्रॉब्लेम झाले. फायनली आपल्याकडे ऑर्डर आले. 2 थाळ्या येतात, एक चिकन फ्राय, आणखीन एक चिकन मसाला. ही त्यांची डिश बनवायला चालू आहे चिकनची. हे चिकन 65 थाळीला लागणार आहे. हे त्यांचे अंडाकरीच्या वाट्या, आणखीन ग्रीन चिकन. इकडे ताटं लावायला चालू केलेत. ही ताटं झाली त्यांची चिकन फ्राय आणि चिकन मसाला. हा चिकन फ्राय आणि चिकन मसाला आहे. थाळीला तवा पराठा पाहिजे. थाळ्या गेलेल्या आहेत. त्यांचं जे रिपीटचं पराठा आहेत ते भाजायला चालू येतात.
तव्यावरती. रोटीला अजून पण ताव आहे, पण त्यांना रोटी नको आहे, पराठा पाहिजेत. ते आता पराठेपासून त्यांना द्यायला सुरुवात आहे. मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत, क्लोजिंग चालू आहे. लाईट्स ऑफ केलेत. लाईट आज आली तुम्हाला माहिती आहे 9:30 वाजता, त्यामुळेच ग्राहक नाच्या बरोबरच होतं. लाईट खूप उशिरानं आली त्याच्यामुळं रस्सं आम्ही थोडं कमीच मारलं, पण ग्राहक खूपच कमी झाले. आपल्याला होती ऑर्डर बरीचशी होती. आज बिझनेस बराचसा झाला असता, कारण इन्क्वायऱ्या भरपूर होत्या, फोन भरपूर येत होते. त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ते 12 जणांच्या ग्रुपची ऑर्डर होती. त्याच्यानंतर कंटिन्युअसली 5 ते 6 टेबल, म्हणजे 4 ते 5 पोरं, 3-4 पोरं अशी येऊन जात होते, विचारून जात होते. 9:30 वाजेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत लाईट आली नाही तोपर्यंत. लाईट बाहेरची बंद होती, कोणत्याही प्रकारचं लाईटिंग वगैरे नव्हतं, फक्त दरवाजा उघडा होता आणि आपला जो चार्जिंगचा बल्ब एक आहे तो ऑन होता. रस्त्यावरून येताना फक्त आतमध्ये लाईट आहे हे बघून ग्राहक येत तर होते नक्कीच. रेग्युलर, अर्थातच रेग्युलर ग्राहक असणार आहेत ते, कारण बाहेर कोणत्याही प्रकारचा असा बोर्ड दिसत नव्हता की हे हॉटेल आहे म्हणून. ते येत होते. बऱ्याच वेळेला थांबायची तयारी पण दाखवली, पण 15 मिनटं असं वायरमन म्हणत होते, पण त्यांचं 15 मिनटं म्हणजे जवळपास पाऊण तास, 1 तास, सव्वा तास झाला त्याचा, नंतर 1.5 तास झाला. त्यामुळे थांबलेले ग्राहक पण शेवटी कंटाळून गेलेत. बाकी एक 4 ते 5 जण अशी माणसं आली होती की त्यांनी एक 2-3 वायरमनचे दुसऱ्या नंबर दिले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, लाईट येणार आहे की नाही, किती वाजता येणार आहे, कन्फर्म माहिती मिळेल तिकडून. त्यांना फोन केला, ते पण तसेच उत्तरं देऊ लागले 10 ते 15 मिनटामध्ये लाईट येईल म्हणून. शेवटी लाईट आली 9:30 वाजता. 9:30 वाजल्यानंतर आपण मग रस्सं वगैरे थोडंसं क्वांटिटीमध्ये, कमी क्वांटिटीमध्ये मारले, बनवले. पण शेवटी वेळ निघून गेली होती ग्राहक येण्याची. आता याच्याशी आपलं जेवण शाकाहारी पूर्ण तयार होतं. आपली पहिली ऑर्डर शाकाहारीच गेली होती. बाकी आपलं नॉनव्हेजचं जेवण तांबडा पांढरा रस्सा आणि रस्सा राहिला होता, कारण त्याच्यासाठी मसाला नव्हता. भलेही तुम्ही म्हणाल की इन्व्हर्टर वगैरे ठेवा किंवा जनरेटर हवा. जनरेटर इथे भाडेतत्वावरती मिळेल. 500, 700, 800 रुपये दिवसाचं भाडं काहीतरी आहे, पण त्याला 1 तासाला जवळपास 1 लिटर डिझेल टाकावं लागेल, म्हणजे 100 रुपये कॉस्टिंग आहे एका तासाची. 4 ते 5 तास जर मी टाकले, जनरेटर ऑन ठेवलं, तर तुम्ही कॅल्क्युलेट करा, 500-600 रुपये त्याच्यामध्ये भाडं, एक 1000 रुपये, 700-800 रुपये, म्हणजे एक 1,500-2,000 रुपये तो वेस्टेज होता. आणि त्याच्यातून बिझनेस झाला तर ठीक आहे, नाही तर ते पूर्ण अंगावरतीच होतं. आणि अशा टायमाला जनरेटर घेऊन येणं आणि ते लावणं पॉसिबल नाही आहे एकदम शेवटच्या मोमेंटला. बाकी इन्व्हर्टर वगैरे म्हणाल तर माझे चार्जिंगचे बल्ब आहे, चार्जिंगचे बल्ब चालू होते आणि तेच बघून ग्राहक जे येत होते ते येत होते. बाकी आपल्याला जे मिक्सरला इन्व्हर्टर कामाचं नाही आहे, मिक्सर ऑन होत नाही त्याच्यावरती. त्याच्यामुळं आम्हाला काय पाहिजे होतं, मसाला मेन. मसाल्यामुळं आपलं जेवण राहिलं, आणि ते मसाल्यासाठी आपल्याला पॉवर सप्लायच पाहिजे होता. बाकी गावी जाऊन मसाला करून आणायचा म्हटलं, पण तिकडे पण लाईट नव्हती. MSCBच्या म्हणजे जी सबस्टेशन आहे सोनगे, त्या सोनगे सबस्टेशनमध्ये जेवढे आउटगोईंग होते तेवढी सर्व गावांचा आज वीज पुरवठा खंडित होता. त्याच्यामुळे पर्याय नव्हता. नुकसान बरंचसं झालं म्हणेन, राहिलं असं नाही आहे. रस्सा आवरला आम्ही, कारण लाईट थोडीशी वेळानं आली, त्याच्यामुळं आम्हाला समजलं होतं की ग्राहक होणार नाहीत, त्याच्यामुळे आम्ही रस्सा कमी मारलं. पण शेवटी नुकसान हे झालं. बाकी ग्राहक आपले येणार होते ते आले नाहीत, ते गेले. आपल्याला बऱ्याचशा ऑर्डरी होत्या त्या पण गेल्या, ते पण नुकसान आहेच. त्याच्यामुळं आजचा बिझनेस काय प्रॉफिटमध्ये नाही आहे, बराचसा नुकसानमध्ये गेला. लाईट आली असती 7 वाजेपर्यंत आम्ही कवर केलं असतं. आपल्याला जेवढी ऑर्डर होती, जेवढी ताटं आपली जी परतून गेली, जे ग्राहक परतून गेले, ते निश्चितच आम्हाला आले असते आणि बिझनेस आज बऱ्यापैकी झाला असता. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.